नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती अमावास्येसंबंधी असणार आहे. कारण परवा 15 जून वार आहे सोमवार आणि या दिवशी आहे सोमवती अमावास्या. आता अमावास्या 14 तारखेला आहे की 15 तारखेला आहे? हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तर बघा, 14 तारखेला म्हणजे उद्या अमावास्या जी आहे ती दुपारी 12:20 अमावास्येचा प्रारंभ होत आहे आणि अमावास्येची समाप्ती जी आहे ती 15 तारखेला म्हणजे परवा सोमवारी सकाळी 8:24 अमावास्येची समाप्ती होणार आहे. तर आता उगवत्या तिथीनुसार जर आपण विचार केला तर 15 तारखेलाच आपण अमावास्या तिथी ही ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणजे 15 तारखेला परवा सोमवती अमावास्या जी आहे ती आपण साजरी करणार आहोत. आता इथपर्यंत जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी करायचे आहेत. पण सोमवारी जर तुम्हाला वेळ मिळणार नसेल तर हे जे काही उपाय आहेत ते तुम्ही उद्या देखील करू शकता. कारण अमावास्या प्रारंभ जो आहे तो उद्या दुपारी 12:20 होणार आहे. त्यामुळे अमावास्येसंबंधीचे जे काही उपाय आहेत ते आपण उद्या देखील करू शकतो आणि सोमवारी तर आपल्याला करायचेच आहेत. त्यामुळे सोमवती अमावास्येसंबंधीचे नेमकी कोणती कामं आपल्याला करायची आहेत, कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत, यासंबंधीचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत त्यापैकी तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत आणि जास्त खर्चिक देखील नाही आहेत. त्यामुळे जे शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करा आणि इथून पुढे प्रत्येक अमावास्येला आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत. कमीत कमी 6 अमावास्या तरी आपल्याला यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. बघा, निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल जे आहेत ते दिसून येतात. कारण बघा, अमावास्या आणि पौर्णिमा ह्या तिथी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या तिथी असतात आणि त्यातल्या त्यात 15 जूनला जी अमावास्या आलेली आहे ती अधिक महिन्यातील सोमवती अमावास्या आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस असणार आहे. आपल्याला जितके शक्य होतील तितके उपाय या दिवशी नक्कीच करायचे आहेत. तर बघा, अमावास्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ केल्याने आपला शनी दोष जो आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि यासोबतच जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते. आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्याचे 2-4 थेंब सुद्धा आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. याने देखील गंगा स्नान केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं. त्यामुळे जर गंगाजल असेल तुमच्याकडे तर त्याचे देखील 2-4 थेंब तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यानंतर बघा, आपल्या घरामध्ये दर अमावास्येला हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. बघा, दर गुरुवारी देखील आपल्याला हे करायचंच आहे, पण अमावास्येला देखील आपल्याला आवर्जून हे करायचं आहे. यासोबतच बघा, घरातील आपली फरशी जी आहे ती खडे मीठ पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला पुसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी या खडेमिठाचा खूप उपयोग होत असतो. म्हणूनच हा देखील एक छोटासा उपाय अमावास्येच्या दिवशी आवर्जून करावा. तसेच बघा, मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. बाहेरची जी काही फरशी आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ लाभ देखील द्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाच्या इथे आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहे. या गोष्टी जर अमावास्येच्या दिवशी आपण केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं. यासोबतच बघा, काही ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील आवर्जून काढायचे आहे. जसं की मुख्य दरवाजा आहे, आपलं स्वयंपाकघर आहे, तुळशी माता आहे, अशा ठिकाणी जर आपण स्वस्तिक काढलं तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे घरातील वातावरण मंगलमय होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तसेच बघा, अमावास्येच्या दिवशी आपले जे देव आहेत ते स्वच्छ करण्यासाठी किंवा मग देवघर स्वच्छ करण्यासाठी खूप उत्तम दिवस मानला जातो. म्हणून जर तुम्हाला देवघराची स्वच्छता करायची असेल तर ती तुम्ही आवर्जून अमावास्येच्या दिवशी करा. कारण बघा, अमावास्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील जाळी जळमट देखील झटकत असतो. अमावास्येला आपल्या घरातील दारिद्र्यता बाहेर करण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो. यानंतर बघा, उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत तर बघा, अमावास्या आहे त्यामुळे आपला वास्तुदोष तसेच पितृदोष दूर करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. तर त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने दही भाताचा उपाय देखील करू शकता. आता हे दही भाताचे उपाय कसे करायचे आहेत तर बघा, आपला वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी थोडासा तांदूळ जो आहे आपल्या मुठीमध्ये राहील एवढा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल आणि मीठ न टाकता हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. धुवायचा नाही जास्त, एकदा फक्त पाणी टाकायचं त्यामध्ये आणि मीठ आणि तेल काहीच नाही टाकायचं. प्लेन आपल्याला हा भात
शिजवून घ्यायचा आहे. आता बघा, उपाय करण्यासाठी आपल्याला आपण जो खाण्यासाठी भात बनवतो तो आपल्याला वापरायचा नाही आहे. अशाच पद्धतीने थोडासा तांदूळ जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात आपल्याला उपाय करण्यासाठी वापरायचा आहे. बघा, यातला थोडासा भात घ्यायचा, त्यावरती थोडंसं दही टाकायचं आणि हा जो नैवेद्य आहे तो आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे दक्षिण दिशेला. दक्षिण दिशा असेल तुमच्याकडे, दक्षिण दिशेला जर ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवा किंवा मग बाल्कनी, खिडकी काय असेल तिथे आपल्याला अशा पद्धतीने थोडासा दही भात आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. पित्र आपले येऊन हा खाऊन जात असतात. आता कावळ्याने जर हा भात खाल्ला तर चांगलंच आहे, नाही तर दुसऱ्या कोणत्या पक्ष्यांनी खाल्ला तर खाऊ द्यात, काही हरकत नाही. पण अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांसाठी दही भात ठेवायचा आहे. आता हा जो उपाय आहे तो आपण उद्या केला तरी पण चालणार आहे. उद्या 12:30च्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. कारण उद्या 12:20च्या नंतर अमावास्या, 12:20ला अमावास्या लागत आहे. त्यामुळे उद्या तुम्ही हा उपाय करू शकता. यानंतर आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील अशाच पद्धतीचा दहीभाताचा उपाय आपल्याला करायचा आहे. तो संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे. थोडासा दहीभात एखाद्या प्लेटमध्ये, म्हणजे पेपर प्लेट असेल तर त्यामध्ये घ्या किंवा मग करवंटी असेल तर त्यामध्ये घ्या. तर थोडासा दहीभात घ्यायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये घेऊन आपल्याला हा दहीभात जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. जितके पण रूम आहेत घरामध्ये, त्या प्रत्येक रूममधून हा दहीभात जो आहे तो घेऊन फिरवायचा आहे. आणि हे करत असताना कुणाशाही बोलायचं नाही, फक्त आपल्या कुलदेवी देवतांचं नामस्मरण करायचं आहे किंवा मग श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी पण चालेल. आणि अशा पद्धतीने संपूर्ण दहीभात घरात फिरवल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती यायचं आहे. मुख्य दरवाजावरून 7 वेळेस हा दहीभात उतरवायचा आहे. जसं घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याला 7 वेळेस हा दहीभात आपल्या मुख्य दरवाजावरून फिरवायचा आहे. आणि हा जो दहीभात आहे तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. अशाच पद्धतीने दहीभाताचा उपाय जो आहे तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि पतीसाठी देखील करू शकता. मुलं जर सारखी आजारी राहत असतील किंवा पतीच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर त्यांची प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, यासाठी दहीभाताचा जो उतारा आहे तो तुम्ही मुलांवरून आणि पतीवरून करू शकता. तर कसा करायचा? तर ह्यातलाच थोडासा दहीभात घ्यायचा आणि मुलांच्या आणि पतीच्या अंगावरून 7 वेळेस उतरवायचा आहे, डोक्यापासून पायापर्यंत. प्रत्येकासाठी वेगवेगळा घ्यायचा, हा एकच नाही घ्यायचा. प्रत्येकासाठी वेगवेगळा दहीभात जो आहे तो घ्यायचा आणि मुलांच्या पतीच्या अंगावरून 7 वेळेस काढायचा आणि एखाद्या झाडाखाली किंवा मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे. बघा, हा जो उतरवलेला दहीभात आहे तो व्यवस्थित ठिकाणी नेऊनच ठेवा, कारण त्यावरती कोणाचा पाय नाही पडणार ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण आपली निगेटिव्हिटी काढायची आणि कोणाला दुसऱ्याला त्याचा त्रास होऊ नये यासाठी कुठे जेव्हा ठेवाल तुम्ही हा दहीभात तेव्हा व्यवस्थित ठिकाणी ठेवा, जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही. तसेच बघा, आपला पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी दीपदान देखील करायचं आहे. आपल्या घरातील दक्षिण दिशेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. दक्षिण दिशेला आपल्याला अशा पद्धतीचा एक दिवा जो आहे तो दीपदान जे आहे ते करायचं आहे. त्यानंतर पिण्याचं पाणी जिथे तुम्ही भरून ठेवता तिथे देखील अशाच पद्धतीचं एक तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावायचा आहे आपल्या पितरांसाठी. जर पिण्याचं पाणी भरून ठेवत नसाल तर या दिवशी छोट्याशा भांड्यामध्ये पिण्याचं पाणी भरून ठेवा आणि तिथे आपल्याला अशा पद्धतीचा एक दिवा आपल्या पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे. तसेच बघा, पिंपळाच्या झाडाखाली देखील अशाच पद्धतीचा एक मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तिथे बसून आपल्याला पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र म्हणायचं आहे. तिथे बसून बोलणं शक्य असेल तर तिथे बसून बोला, नसेल शक्य तर हरकत नाही. पण पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 वेळेस प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि 11 वेळेस ओम पितृदेवताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर बघा, अमावास्येच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला चुकूनही खायच्या नसतात. त्यामध्ये बघा, पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, मग त्या कोणत्याही असू द्यात, पेढा, मिठाई, बर्फी, हे जे पदार्थ आहेत पांढऱ्या रंगाचे ते चुकून पण आपल्याला खायचे नाही आहेत. फक्त तुम्ही मंदिरामध्ये गेलात आणि त्या ठिकाणी जर प्रसाद म्हणून तुम्हाला मिळाला तर तुम्ही खाऊ शकता. कारण बघा, मंदिरामधलं वातावरण जे आहे ते पवित्र असतं आणि त्या ठिकाणी कोणीही वाईट करण्याचा प्रयत्न जरी केला तरी देखील ते होऊ शकत नाही. आणि म्हणून मंदिर वगळता तुम्हाला जर कोणी अशा पद्धतीने मिठाई अमावास्येच्या दिवशी देत असेल तर असे पदार्थ आपल्याला चुकूनही अमावास्येच्या दिवशी खायचे नाही आहेत. तसेच तुम्ही जर कोणाच्या घरी गेलात तर तिथे देखील आपल्याला चहा वगैरे असं काही घ्यायचं नाही आहे अमावास्येच्या दिवशी. तुम्ही बाहेर स्वखर्चाने चहा घ्या, पण कोणाच्या घरी आपल्याला अमावास्येच्या दिवशी चहा वगैरे घ्यायचा नाही आहे. त्याचप्रमाणे बघा, काही जणांना जेवल्यानंतर पान खायची सवय असते. तर पान पण कोण देत असेल तुम्हाला अमावास्येच्या दिवशी तर खायचं नाही. आपण स्वखर्चाने घेऊन खाऊ शकतो, पण कोणी अमावास्येच्या दिवशी आपल्याला पान वगैरे देत असेल तर ते देखील आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे. बघा, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर त्याचा उलट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत नाही. यासोबतच बघा, बऱ्याच जणांना घरामध्ये अस्वस्थ वाटतं.
अमावास्येच्या दिवशी म्हणजे अमावास्येच्या 1-2 दिवस अगोदर किंवा अमावास्येच्या 1-2 दिवस नंतर घरामध्ये वादविवाद होत असतात आणि सातत्याने जर असं होत असेल तर निश्चितच तुमच्या घरावरती काहीतरी बाधा आहे किंवा वास्तुदोष, पितृदोष असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत ते करणं गरजेचं आहे आणि सातत्याने जर हे उपाय केले तुम्ही तर त्याचा सकारात्मक असा अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होते. आणि मुख्य म्हणजे बघा हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला मनापासून करायचे आहेत आणि पूर्ण विश्वासाने करायचे आहेत. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण विश्वासाने करतो त्यावेळेला त्याचे सकारात्मक अनुभव नक्कीच आपल्याला येतात. त्यामुळे या अमावास्येपासून नक्कीच तुम्ही हे जे उपाय आहेत ते करायला सुरुवात करा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा. सलग 6 अमावास्या जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच त्याचे सकारात्मक असे अनुभव तुम्हाला मिळतील. तर बघा अशा पद्धतीने या सोमवती अमावास्येला तुम्हाला जितके शक्य होतील तितके उपाय करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच त्याचे सकारात्मक असे अनुभव तुम्हाला मिळतील. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.